कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी आई, माझ्या सूर्याला या समध्यातनं बाहेर काढ। तुला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला दे, पण माझ्या लेकराला ह्याच्यातून बाहेर काढ। सखा, सखाशी बोलू का? सखाशी बोलते। माझा भाव आहे तो, मला समजून घेईल। ही तर तीच पोरगी आहे, तीच आहे। अगं ये, ए पोरी, देवा, ही पोरगी हाताला लागता लागता गेली। ही या गावातच राहती वाटत। काही करून हिला हुडकायला पाहिजे, दादाची मदत घ्यायला पाहिजे। सखा दादा कुठं गेला असेल? ए देसाई, अरे देवानी दिलेलं डोकं जरा चालवत जा की। शत्रुभैया, थोडं समजून घ्या। तुळजा मॅडमने मलाच गाजाड करण्याची धमकी दिली आणि माझ्या फ्रॉडची केस टाकणं असं वर म्हणल्या। भैया, तुमच्यापर्यंत पोलिसाचे हात पोचू शकत नाही, पण मला अटक झाली असती तर, आणि त्याच्यामध्ये त्या सूर्याने बहिणीची शपथ घेतली, माझा काही गेलाच उरलं नाही। असा कसा नेबळट रे तू? हा, पक्का घाबरटेस। हे बघ, तुला माहिती, जर मला राग आला ना तर मी काय करू शकतो। जो नाही आपला त्याला उभा कापला। ओ ओ ओ ओ असं नका बोलू शत्रुभैया। अहो, जास्तीत जास्त काय होईल, आज जो रस्त्यावर यायचा ना तो 5 दिवसांनी रस्त्यावर येईल। थोडा धीर धरू की बाई आपण। ए, मला नाही धरवत धीर, कळलं ना? हे बघ, तुझ्या या उदारपणामुळे जर माझा प्लॅन फसला आणि त्या सूर्याने जर पैशाची जुळवाजुळव केली तर मी तुझं काय करील ना याचा नियम नाही। चल ठेव। चिरंजीवांचं काय करावं तेच कळना झाले आम्हाला। आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुठोरे अशी शेख चिली वागणार आहेत कोणाच ठाऊक। अहो डॅडी, तरुण रक्त येते। हा, पण ह्या अशा कुरापती करत राहिले तर रक्त आटल ना एक दिवस। निघतो आम्ही, चिरंजीवांवर लक्ष दे। ते बायकोशी नीट वागतायत की नाही बघ, आणि तसंच काय वाटलं तर फोन कर। फोन करतो डॅडी। हा, त्या आशाला शोधून काढ। तिला माहित नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय, ते लय महागात पडणार आहे तिला। तुळजा, शांत हो, काहीतरी मार्ग निघल। असा कसा मार्ग निघेल? हे ना वाटतंय तेवढं सोपं नाहीये सूर्य। आपल्या घरातनं पैसे गायब होतात आणि आपल्याला कळतही नाही। इतके कसे बेजबाबदारपणे वागलो आपण। मला पण कळना झाले तुळजा। तेजूचा फोन आहे। हॅलो, बोल की तेजू। दादा, काय चाललंय? काय मास्तरीण बाई, फक्त दादाशीच बोलायचं आहे का आमच्याशी पण थोडं बोलणार आहात तुम्ही?
अगं वहिनी तसं नाही, मी सगळ्यांसाठीच फोन केलाय. हा शत्रुभावनं कसं ग? ते ठीक आहेत, पण दादा तू हा आहेत ना ठीक. हा तू पण काळजी घे तुझी. काय बरं, मी जरा कामात आहे, नंतर फोन करतो तुला. काय हा, पण तू असं का बोलतोय? सगळं ठीक आहे ना दादा? हा हाय, सगळं ठीक आहे. ठेवतो मी. हा हा. तुळजा, मी कधीच खोटं बोललो नाही ग माझ्या बहिणींची, पण आज खोटं बोलायला लागलं मला. दादा, काय झालं? काय नाही, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बाजूला की. कसलं बाजूला? बोला की इथं. अरे जरा वेगळं काम आहे, येत. ये. हे आमच्याकडनं. हे कशाला आणलं? अरे कशाला म्हणजे, तूच नेहमी म्हणत आलाय ना हे घर पण आमचं घर आहे म्हणून. मग आता आपल्या घरावर संकट आलं असताना हे आपलं घर संकटातून वाचवणं पण आपली जबाबदारी ना. म्हणून हे आमच्या बिशीतले पैसे तुला घे. आम्हाला माहित आहे की लय पैसे नाहीत, पण आम्ही अजून प्रयत्न करू. कुठून तरी पैसे जमा करू आम्ही, पण आपण सगळे मिळून आपलं हे घर वाचवू. खाजू पुढे. अरे पैसे नाही पुरणार मला, पण तुमचं प्रेम आहे ना, हेच माझी खरी ताकद आहे. अरे हे घर वाचवीन मी, पण हे सगळं करत असताना तुमच्या घरचं सुख नाही राहून घ्यायचं मला. अरे तुम्ही बी काहीतरी स्वप्न बघून जे पैसे साठवले असतील ना, तुम्ही घरी घेऊन जा. हे बघा, मला पैसे लागलं तर मी हक्कानं मागेन तुमच्याकडे. अरे असं पोटाला चिमटं येऊन साठवलेलं पैसे माझ्याकडे घेऊन आलाय तुम्ही, मला अजिबात पटलेलं नाही. हे पैसे घेऊन जायचं आणि पहिल्यांदा भिशीत भरायचं सांगतोय तुम्हाला. तुम्हाला माझ्यासाठी काय करायचं असेल ना, तर माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाचं बळच ना मला पैसे जमा करायला मदत करत. तुम्ही दुकानाकडे नीट लक्ष द्या, हीच माझ्यासाठी लई मोठी मदत आहे. काय जावा पळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.